ख्रिसमस आणि त्याला लागून आलेल्या सलग सुट्ट्या यामुळे कोल्हापुरातील अंबाबाई मंदिरामध्ये भाविकांची अलोट गर्दी आपल्याला बघायला मिळते। आपण बघू शकतो आज शुक्रवार देखील आहे आणि त्यामुळे कशा पद्धतीने स्थानिक भाविक असतील त्याचबरोबर देशभरातील भाविकांनी अंबाबाई मंदिरामध्ये गर्दी केल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। अंबाबाई मंदिरातील दर्शन रांग ही हाऊसफुल झाली असून आता हे दर्शन रांग भवानी मंडपापर्यंत गेल्याची देखील दृश्य आज सकाळपासून बघायला मिळत आहेत। त्याचबरोबर वेगवेगळे धार्मिक विधी देखील या सगळ्या मंदिर परिसरामध्ये सुरू असल्यामुळे या सगळ्या मंदिर परिसरात देखील भाविकांची अशी रेलचेल आपल्याला बघायला मिळत आहे। खरं तर या सगळ्या सुट्ट्यांच्या काळामध्ये पर्यटनासाठी लोक सहकुटुंब बाहेर पडलेले आहेत आणि जाताना अंबाबाईचं दर्शन घेण्यासाठी हे भाविक कोल्हापूरमध्ये देखील आल्याचं आपल्याला बघायला मिळते आणि अशाच पद्धतीने पुढचे 4 ते 5 दिवस ही गर्दी राहील अशा पद्धतीचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे। त्यामुळे तशा पद्धतीची खबरदारी देखील पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडून घेतली गेली असल्याचं आपल्याला बघायला मिळते आणि त्यामुळे एकूणच पुढचे 4 ते 5 दिवस अशाच गर्दीचा माहोल या सगळ्या अंबाबाई मंदिर परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे। मात्र आपण बघू शकतो की सलग सुट्ट्यांचा मुहूर्त साधत कशा पद्धतीने हे जे भाविक आहेत ते अंबाबाई मंदिरा परिसरामध्ये दाखल झालेले आहेत आणि आज शुक्रवार देखील आहे आणि त्यामुळे सकाळी सकाळीच देवीचं दर्शन घेण्यासाठी हे सगळे भाविक मंदिर परिसरामध्ये आल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। जर्नलिस्ट सुनील काटकरचं भूषण पाटील TV9 मराठी कोल्हापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।